एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात. मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या 2-3 हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या, चाळ कमिटीच्या निवडणुका होत्या, त्या देखील भाजप आणि मिंदेंमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत. भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल, युवासेनेचा विजय होईल, की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायचीच नाही, एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली. आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल. म्हणजे डरपोक सीएम मिंदे हे असं करायला लागेल. ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं. गेले 2-2.5 वर्ष मी हे म्हणतोय, कारण जो माणूस, जी व्यक्ती सुरतला पळून गेले, तिथून गुवाहाटीला पळून गेले, तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं, ही डरपोक व्यक्ती आहेच. कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे. आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये, आणि अर्थात आता मिंदेंची राजवट जी आहे, आज एक आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. डरपोक सीएम, म्हणजे ह्या सीएमनी पण डीसीएम लावायला पाहिजे, डरपोक सीएम हे आता स्पष्ट झालेलं आहे.